महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे। कोरोना काळातल्या कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावलं गेलं असून पेडणेकरांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली गेली आहे। पेडणेकर यांना याआधी सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं होतं। कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांवर आरोप करण्यात आलेले होते। 1300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलेलं होतं, त्यांना चौकशीसाठी देखील बोलावलेलं आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर ईडी कार्यालयामध्ये आपल्याला मॅरेथॉन चौकशीचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कालच आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची जवळपास 12 तास चौकशी झाली आणि त्यानंतर आज ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दुसऱ्यांदा चौकशीसाठी येताना पाहायला मिळतात। त्यांच्यावरती आरोप आहेत कोविड काळामध्ये ज्या डेड बॉडीच्या बॅग होत्या त्या जवळपास 5000 रुपये अधिक किमतीने या ठिकाणी विकत एका खासगी कंपनीकडून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये या संदर्भातला एफआयआर रजिस्टर झाला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आणि 23 नोव्हेंबरला त्यांची पहिल्यांदा या ठिकाणी ईडी कार्यालयामध्ये चौकशी झाली। जवळपास 6 तासांपेक्षा जास्त वेळ त्यांची चौकशी झाली। त्यांना तेव्हा 2 वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नव्हते। मात्र 23 तारखेला त्यांची चौकशी झाल्यानंतर 25 तारखेला म्हणजे आज पुन्हा एकदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। मात्र आज आपल्याला पाहावं लागणार आहे ते नेमकं चौकशीसाठी कसं सामोरं जातात। मात्र काल आणि आज या 2 दिवसातला आपल्याला फरक पाहावा लागणार आहे। थोड्याच वेळात तो फरक देखील पाहायला मिळेल। काल जेव्हा रोहित पवारांची चौकशी झाली त्या चौकशीसाठी शरद पवार गटाकडून स्वतः सुप्रिया सुळे हजर होत्या, तर शरद पवार स्वतः पक्ष कार्यालयामध्ये पूर्ण वेळ हजर असल्याचं पाहायला मिळालं। आज ठाकरे गटाकडून जेव्हा माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होतील तेव्हा ठाकरे गटाकडून नेमकं कोण कोण उपस्थित राहत आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यांना सहकार्य करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत ईडी कार्यालयामध्ये नेमकं कोण जात आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या घडामोडींची अपडेट सातत्यानं आपण जाणून घेणारच आहोत। यानंतर